मायला दरवाजा आम्हाला पाहुणा आले पडला सर. हाय गाईस, फायनली आम्ही बघा हे घर आहे आमचं, मस्त गुप्यातलं घर आहे. तुम्ही पण येऊ शकता. कमी. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका साहिल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्ट तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता चाललो आहे मी फिरायला म्हणजे जात आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्कला. तर मी एकटा नाही जात आहे, ॲक्च्युली जात आहे कॉलेजचा ग्रुप म्हणजे दोघं तिघाचे मित्र आहेत. तर ती 16 तारीख मला भेटणार आहेत. आणि ते आज 15 ऑगस्टच्या दिवशी ॲक्च्युली कारण असं आहे की आज तिकडे ते फ्री असतं, त्याच्यामुळे मी जात आहे. तर मग तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. आणि ती पण लोक स्टेशनला आलेले आहेत आणि तुम्हाला पण दाखवतो मी. मग चला भेटू मग. तर गाईस, आता आपण आलो आहे बोरवली स्टेशनला आणि जाऊया. तरी बघ आपली मंडळी चालली आहेत आणि फायनली स्टेशनला आलेलं आहे. तर चला, इकडे पोचलेलो आहे आपण. आणि हे बघा, आता चालत निघालो आहे नॅशनल पार्कला. मानवई जाईल, याचं नाव काय? आणि इकडे पण सुद्धा आपल्याला चला मंडळी निघालो आहे आपण आता फायनली. सो गाईज, फायनली आता आम्ही नॅशनल पार्कला पोचलो आहे. आणि तुम्ही बघू शकता ते माणसं पण यायला सुरुवात झाली. संजय गांधी राष्ट्रीय आणि हे इकडे जा कॅमेरामध्ये झाला पाहिजे माझ्या. पुढे जा, पुढे नको, मी मागे तू बोललीस ना. आणि हे व्हिडिओ हा आमचा ओरिजिनल माकड आहे. माकडाला तुम्ही बघू शकता इथे. माकडा नाही मानव, आधी मानव, जंगली मानव, ओरिजिनल माकड. गाईज हे लोक. तर चला मंडळी निघू आता आपण. काम एक मिनिट बंद ती सेल्फी स्टिक बॅन असते. नमस्कार भाऊ, गावावरती आला मानव केलं मानव. हो, तर मंडळी निघालेलं आहे आता आपण. ॲक्च्युली कानेरी केव्स आता ओपन नाही होत, जरा अजून टाईम आहे, पण थोड्या वेळ जाऊया. तोपर्यंत आपण इथे जरा राऊंड मारायला आलो आहे. राऊंड मारून मग जाऊया बसने. आणि मग तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ दाखवतो. तो पण ते मंडळी आपली बघा. नॅशनल पार्कचं हे एवढं सुंदर आहे ना की आपल्या जणू माझं गावच आठवतं इथे. पण ह्याच्यापेक्षा तर आपलं गावच भारी आहे. आणि हे बघू शकता. आणि गाईज नॅशनल पार्कला फायनली आलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे पण इकडे जे गाव टाईप दिलेलं आहे, सुंदर निसर्ग आहे. तर निसर्गाचा थोडा अनुभव घेऊया आपण. आणि कानेरी केव्सला थोडा टाईम आहे, दाखवतो तुम्हाला मी पुढचं. तोपर्यंत काळजी घ्या. आणि फायनली चालत आपण निघालेलो आहे. जरा हलूया. आणि फायनली चालत निघालेलो आहे. आणि इकडे काय नदीसारखं आहे बघण्यासारखं, तुम्हाला मी दाखवतो. तो चला. तर चला मंडळी, आता निघालेलो आहे आपण. म्हणजे सर्व झालेलं आहे आता. आता निघालो आहे कानेरी केव्सच्या इथे. तुम्हाला मी दाखवतो पुढचा व्हिडिओ. टाकला मानव बोलतो.
तर मंडळी झाला व्यस्त का सांगतो फोन यांचा आणि शॉर्ट तुझं ठेव जीबी नंतर खावे येताना धंदा नव्हता म्हणून जरा चिंच घेतलं टाइमपासला खायला मस्त तुम्ही बघू शकता हा यम्मी यम्मी मस्त आंबट आंबट गोल चिंच आहेत तुम्हाला काय तुम्ही पण या सगळं केलं जास्त कैसे करू नका ये बाबा अजून आहे पैसे आपल्याकडे करू नका अरे इसको भी दो भाई ये ना भाई भाई खा के दिखाओ कैसा लग रहा है हमारे न्यू मेंबर गाइस चांगले आहेत कैसा है तिकडचं शॉर्ट घेऊया ना तू पण खाणार हां तर म्हणजे आता आपण निघालेलो आहे कानेरीला आणि चालत जायचं आम्ही डिसिजन घेतलेलं आहे बसनी नाही जात आहे तर चालत जाताना तुम्हाला दृश्य पण दाखवून इथलं तर चला चालत जावे ना तर चला म्हणजे भेटू पुढे तो ऐसा हो कि पूरा छान पानी निकल से- रहा है तो भाई जैसे पानी में डुबकी मारते हैं ना वो टाइप से पूरा रेती में घुस जाना आणि इकडे पाण्याचं पण केलेलं आहे सुविधा पाणी पिण्याचं आहे आणि हे सर्व मॅप आहे कुठे कुठे काय जाते थोडी मस्ती अर्ध्या रस्त्यात आपण पोचलो आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे निसर्ग खूप चांगल्या प्रकारे झाडं निसर्ग तुम्ही इकडे पण बाजूला बघू शकता आणि अजून चालायचं आपल्याला ट्रॅकिंग आहे अजून तर दाखवतो तुम्हाला अजून पूर्ण हे रस्त्यातले तुम्हाला दृश्य तुम्ही चला आणि तुम्ही बघू शकता हे इकडे हरिण पण दिसतात आपल्या रस्त्याने जाताना हे घेऊन जा हा दीपेश काढून घे दीपेश हा काढ तो गाईस तुम्ही आता इथे बघितलंच रस्त्यात मध्ये हरिण भेटलं माकड भेटलं तुम्हाला अजून दाखवतो जास्त चालता अजून आम्ही कानेरीला पोचलो नाही पण रस्त्यात अजून खूप सारं काही आहे ते तुम्हाला मी दाखवतो ब्लॉग कंटिन्यू करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाऊ आता आपण आणि गाईस तुम्ही बघू शकता जर इकडे नॅशनल पार्कला आलात तर सांभाळून या कारण हे माकड असतात ते आपले वस्तू काय पण घेऊ शकतात त्या माणसाची ती बॅग घेतली तुम्ही बघू शकता ती आता बॅग काय लवकर देणार नाही म्हणून तुम्ही पण सांभाळून या आणि हे बघू शकता तुम्ही हरिण इकडे पाणी पिते हॅलो गाईज तर आम्ही आता अर्धा रस्ता पार केलेला आहे टोटल 3 किलोमीटर आम्ही पार केले आणि अजून 3 किलोमीटर बाकी आहे तर इकडे जातो आहे घाम पण जाम आला आहे तर जाऊ आता मी पुढे अजून काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बघा तो चला भेटू पुढे व्हाट हैपेंड गाइस मैप देख रहे हैं 2 झोपड़ी गई ना इधर हाँ ये 2 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर हेलो मतलब बाईस प्रॉपर है फिल्म शूट अपने को देख रहा है बल्ला वो भी अपनी फोटो खींच रहा है यू कैन सी वो बोल रहा है वो क्या कर रहे हैं तुम्ही बघू शकता वो पोज दे रहा है गाइस अभी ऐसा तुम्ही बघू शकता इकडे हरिण आहेत आणि इथं आम्हाला मस्त या निसर्गामध्ये भेटलेत ये बस पहला और दूसरा शिवसेना को आना देखो इतनी बड़ी प्रॉपर्टी अरे गाइस अजून इथे रस्ता बघा चढायचंच आहे आणि इथे रस्त्यामध्ये कोणच नाही तुम्ही मागे पण बघू शकता आम्ही चौघांशी इथे कोणच नाही रस्ता पूर्ण सामसूम आहे आणि आम्ही ट्रॅकिंग करतो इथे आणि इथं वरती चढण आहे
तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि कान्हेरीचं पण तुम्हाला दाखवतो सर्व. आणि गाईस आम्ही म्हणजे आता आम्ही फायनली कान्हेरीला पोचलेलो आहे. बस ती पण आत्ताच गेले आणि हे इकडे गर्दी पण थोडी आहे, तर दाखवतो तुम्हाला पुढचं. किती पाय घासतो रे. अरे आपण अर्धा रस्ता पार केला, टेन्शन नको घेऊ. आज जाता क्या बात है. आईज गाइस देखो देखो पीछे दिखा. ये देखो. हाँ चल आ जा बाहर आ जा. भारा इसमें बालसार होना चाहिए. तर गाईस आम्ही कान्हेरीला पोहोचलेलो आहे. म्हणजे कान्हेरीचा आता रस्ता आलो आहे, जवळ आलो आहे. तर थोडंसं फक्त बाकी आहे डिस्टन्स झालं आहे. आम्हाला आता 1 किलोमीटर फक्त अजून चालायचं आहे. तर दाखवतो चला. अभी इधर से सीधा चलते जा, सीधा चलते जा. सारी बातें ना मानो. हाँ तर गाईस आम्ही इथे थांबलो आहे ये आणि आम्ही इथे थांबलो आणि इथे जरा काहीतरी आणि आम्ही खाते ते निसर्गाच्या सानिध्यात. हे मस्त क्रीम पाव खाते आम्ही. तो क्या बोलता. बापरे वो. आणि म्हणजे आता आम्ही टोटल 5 किलोमीटर रस्ता क्रॉस केला आहे आणि आता 1 किलोमीटर अजून बाकी आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर चला. तर गाईस फायनली आता मंडळी आता आम्ही कान्हेरीला पोचलो आहे. इकडे बघू शकता तुम्ही आणि कान्हेरी गुफाला पोचलो आहे. इकडे तुम्ही दृश्य बघू शकता आणि ती वरती गुफा आहे, तुम्हाला दिसलीच असेल. बघा आपल्याला तिकडे जायचं वर आणि जाऊ आता आपण. सर्व गेलेच पुढे आणि आज गर्दी खूप बऱ्याच प्रकारे आहे, कारण फ्री असतं ना त्यामुळे. आणि इकडे सायकल पार्किंगला पण जागा दिलेली आहे. आणि आता इथून अजून वरती जायचं आहे. तर इथे काहीतरी खाऊ, फोटोशूट करू आणि मग वर जाऊ. फायनली पोचलेलो आहे. फर्स्ट टाइम हा तिकीट आता तिकीट घेऊन एंट्री केलेली आहे आतमध्ये. तिकीट दाखवू काय. चला बसा मी. तुम लोग जाओ ऊपर. लोग बना में 10 मिनट में आते. रहने चलेगा. पैर में अटक गया. नहीं ऊपर चलेंगे ना, हमारे ऊपर तक जाएंगे. 5 आणि फायनली इथे कान्हेरी लेवून हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मागून पण माणसं येतात आणि हा निसर्ग इथला बघा तुम्ही. उडी मार मानव पाणी पण माणसं पहाड़ को कैसे काटे रहेंगे लोग. अरे और काटे रहेंगे तो हे बघा हा गुफा आहे. कान्हेरी गुफेचा अर्थ हा गुफा. नमस्कार मंडळी. तर फायनली आता आम्ही कान्हेरी गुफेला आलेलो आहे वरती आणि इथे तुम्ही गर्दी पण बघू शकता. खूप आज प्रकारे गर्दी आहे
जरा बसलोय. हे बघा हे इथे माकड पण बसलेले आहेत. आणि आता थोड्या वेळ इथे जरा बसून वरती जाऊया आणि वरचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तोपर्यंत बघत राहा. भेटू उरते. इथे ना मला झापा पर गंदा मारता है लोग. गले में जमा क्या अलग उठा के खा रहा है. मेरा बैग नहीं सच में पालिका में सरक 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 सरक. काय एक दिन में बोर से कहाँ गए. अभी आपण मुंबई के तर चला मंडळी आलेलो आहे वरती. जाऊ वरती. आणि मागचं तुम्ही बॅकग्राऊंड पण बघू शकता. मस्त हिरवगार आहे. सोबत मानव भाऊ पण आहे. आणि इकडे बघू शकता इकडे पण गर्दी आहे. आणि भावा पण निघाले चालत. दीपेश भाई काय बोलणार. आणि वर जाऊन तुम्हाला दाखवता अजून काय काय आहे ते. तोपर्यंत बघा. आणि बघा इथे वरती पण ही गुफा आहे. आणि दमलेलं आहे तिकडे. आता तुम्हाला थोडंसं हे दाखवतो. आणि हा आदी मानव कुठे गेलाय बघा. हे माझं आहे ठिकाण राहायचं. हे बघा पाहुणे आलेले घरी. ह्या मायला दरवाजा. हा बघा पाहुणा आले तिथून घरी. पडला सर. हाय गाईस फायनली आम्ही बघा हे घर आहे आमचं. मस्त गुप्यातलं घर आहे. तुम्ही पण येऊ शकता. या 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 कमिंग. आणि वेलकम टू माय न्यू होम. आणि इथे झोपायला आहे. तिथे सोफा पर झोपी लाईट लाईट बसू शकतो आपण. लाईट लाव. हे झोपायची जागा आहे. शकतो आपण इथे बघ. इथे आग जळू शकतो. डिस्कवरी बेअर ग्रिल. बेअर ग्रिल्स गाइस इकडे हे किचन आहे. हे किचन आहे इकडे तुम्ही बघू शकता. Bear Grylls. आणि हे इकडे बाथरूम आहे. हे एकदम बाथरूम कोपऱ्यात प्रायव्हेट आहे एकदम. प्रायव्हेट बाथरूम आहे. हे इकडे किचन आहे. हे खिडकी आहे आणि दरवाजा आहे. आणि इकडे झोपायला पण दिलेला आहे. जसं बसू शकतो आपण. 1 BHK फक्त 1 BHK 1 लाख. फक्त 1 लाखाचा 1 BHK. पण तुम्हाला ठाण्याच्या आणि मुंबईच्या मध्ये ठाणे आणि मुंबईच्या मधोमध गावासारखी बिल्डिंग मुंबईमध्ये. 1 BHK 1 BHK फ्लॅट म्हणजे 1 लाख. हा फ्लॅट एकदम खूप चांगला आहे. इथे एकदम शांतता आहे आणि खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आजच दिलेल्या स्क्रीनवर नंबर कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा तुमचा फ्लॅट. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग. तर मित्रांनो हा बघा हा आमचा रूम नंबर सर. आणि हा लक्झरियस ऑफर आहे आजसाठी. फक्त एकदम खूप आजसाठी असं चांगलं available 15 आहे. ऑगस्ट स्पेशल. हा 15 ऑगस्ट स्पेशल तुमच्या त्या नवीन फ्लॅट आहे. 3 तुम्ही येऊन BHK बघू शकता. 3 BHK रूम नंबर 16 आहे. आणि हे आतमध्ये खूप असं मोठं आहे. हे बघा मास्टर बेडरूम. हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम आहे. हे बघा. बघू शकता इकडे. हे बघा. आणि हा एक पर्सनल. हे बघा हा 1 BHK भाग आहे. हे इथे हा हॉल आहे. हा हॉल आहे आणि किचन आणि बाथरूम इथे सर्व आहे. हा अजून एक तुमच्या रूम आणि हे इकडे हॉल टाईप आहे. आणि त्याच्या बाजूला पण एक रूम आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा इथे या 1 BHK. हे अजून एक 1 BHK अल्ट्रा. आणि अजून एक हे 1 BHK अल्ट्राप्रो आहे. आणि हे पण तुम्ही इथे खिडकी आहे. तिथे हा हॉल टाईप एरिया आहे. आणि आणि हे आपलं पूर्ण किचन पर्सनल. इथे किचन बनवलं आहे बघा. हे तुम्ही जेवण बनवू शकता. हे बघा सगळं सामान स्टोर करू शकता. हे बघा हा एक आत. हे बघा हे तुमचं स्टोर रूम पूर्ण. तर आजच हा फ्लॅट बुक करायचा असेल तुम्हाला तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.
कॉल करा. आणि हा फक्त 15 ऑगस्टसाठी स्पेशल मध्ये फक्त आणि फक्त 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपयामध्ये हा फ्लॅट घ्या. ही आमची मेहनत आहे या ब्लॉग मागची. तर बघा ही जमीन फक्त तुम्हाला भेटू शकते चुप मात्र 1 लाखामध्ये. हा अजून वरती जायचंय. ती बघा तिकडे जायचंय आपल्याला. मेरे घर पे भी कॉल लगा रहे थे, वीडियो कॉल. मम्मी को दिखा दूँ. नमस्कार मंडळी. तर फायनली आलो वरती कानेरीला आणि इथे तुम्ही बघू शकता हे बाजूचं दृश्य. आणि आता अजून वरती जायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवतोच वरती. तर चला जाऊया. मजा को यदि गोपाल येता ना डायरेक्ट नहीं सोलो फोटो ना सिग्नल गुफेमध्ये लेण्या पण खोदल्या गेल्या आहेत. आणि आता आपण जाऊया बाहेर. आणि आता आपल्याला अजून वरती जायचं आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता हे इथला निसर्ग. आणि अजून वरती जायचं आहे, त्याच्यावर ते पण दाखवतो तुम्हाला. चला. आणि हे इकडे पण तुम्ही बघू शकता, हे इकडे पण गुफा आहे. म्हणजे आतमध्ये पण लेण्या आहेत त्याच्यात. तर खूप साऱ्यात इकडे बाजूला पण आहेत. आणि इकडे पाण्यासारखा धबधबा पण दिलेला आहे. तर आधी तुम्हाला वरती नेतो. चला. दोन मिनिटं. तर गाईस फायनली आता इथे आमच्यावरती स्पॉटला आलेलं आहे. आणि बघू शकता किती हिरवा निसर्ग आहे इथे. आणि आता गर्दी वरती कमी आहे, खालती जास्त आहे. पण असं वरती खूप चांगलं वाटते, जरा हवेशीर आहे. तर बघू शकता तुमची आजूबाजूचं वातावरण. बोल. मेरा भी सेम ब्लॉग करतोय ना. ऐसा एकदम देखता ना हैबत हो जाती है. एक बार हमारे के साथ नहीं. चल अब भी निकलते हैं भाई. ये ब्लॉग अच्छा गया ना, तुम घर से पक्का जाएंगे उधर. आज तो एक झालं. चला मंडळी, आलेलं आहे खाली आता. आणि आता निघाले घरी, कारण आता आमचं एक्सप्लोर करून झालेलं आहे. आणि इथे तुम्ही गर्दी बघू शकता. आणि आता निघाले घरी. तर चला जाऊया. ऊन पण खूप आलेलं आहे. त्या उन्हाच्या आत आम्ही खाली उतरतोय. तर चला. इकडे पण गर्दी बघू शकता तुम्ही. बच्चों के जैसे गिला होते वापस. तर मग मंडळी, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि जे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा नॅशनल पार्कचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि लाईक करा, शेअर करा. आणि भेटू तोपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.